तर कसं काय मंडळी, स्वागत तुमचं पुन्हा न्यू ब्लॉगमध्ये. तर आज आपण चाललो आहे देवाला नारळ फोडाय, कारण की आपल्या गावची यात्रा आहे आणि जवळपास आपल्या गावच्या हद्दीमध्ये जेवढे देव आहेत त्या सगळ्याच देवांना आपल्याला नारळ फोडावा लागतो यात्रेच्या दिवशी. तर आता आपण तिकडंच निघालो आहे आणि आपल्यासोबत विजय चालला आहे. तर आता आपण पाहूयात. आता हे जे ब्लॉग आहेत यात्रेचे हे 2 पार्टमध्ये येतील शक्यतो. तर मग पाहूयात पुढं. आता आपण नवीन गावामध्ये, आता आपल्या इकडून जायचं आहे जुन्या गावामध्ये. तर आता आपण फाट्यावरून नारळ वगैरे घेतलेत यांनी आणि आता आपण निघालो आहे देवांकडे जाण्यासाठी. तर आता आपण चाललो आहे आंबेवीर देवाकडं. तुम्ही हा डोंगर पाहू शकता, पूर्ण एवढं डोंगरवर चढून जायचं आपल्याला देवाकडं. तिकडं वरती एक देव आपला आंबेवीर नावाचा, त्याला नारळ व्हायचं आहे. तर समोर असल्यामुळे नारळ फोडायला जमणार नाही म्हणून नारळ व्हावंच लागणार आहे. आता आपण निघालो आहे तिकडं. तर हा पूर्ण डोंगर चढायचा आणि आपल्यासोबत काय 2 जण चाललेत, विजय आणि दत्तदादा. ह्या दोघांसोबत आपण निघालोय वरती. आता आपला चढणी चालू झाली आहे. नीट डोंगरवर चढायचं आहे पूर्ण. आपण रस्त्यात चाललो होतो. तर हे पा, हे काय आहे कमेंट करून सांगा, कोणाला माहिती आहे आणि नक्की कमेंट करा. तर आता आपण जवळपास अर्ध्या डोंगरामध्ये तरी आलो आहे, अर्ध्या ह्याच्यात तरी आलो आहे जवळपास. आपण हे पा इकडं वर जायचं आहे आपल्याला, अर्ध्या रस्त्यात तरी आलो आहे. तर आता आपण चाललो आहे हळूहळू वरती. पूर्ण घामाघूम होऊन गेलो आहे, दमही खूप लागला आहे. पण तर आपण फायनली गाईज आपण डोंगरावरती पोचलो आहे आणि हे पा पुढं मंदिर देवाचं. तर खूप वेळ आला वर चढायला. खालून यायचं तुम्ही पाहू शकता किती वरती आहे, समोर दिसतंयच. एकदाशी पोचलो आपण वरती तर कुठे जरा बरं वाटतंय. पाहू शकता किती खोली खाली. माझा आवाज थोडा विचित्र असं, खूप दमलोय बेकार. हे पूर्ण माळ कसा आहे, हा पूर्ण आंब्याचे झाड आहेत. जेवढे पण झाडं हिरवी दिसत आहेत ना, मॅक्सिमम आंब्याची आणि हिरडीचीच झाड आहेत. तर आता आपण जाऊयात मंदिरामध्ये. आता आपण जाऊयात मंदिरामध्ये, तुम्हाला देव दाखवतो. हे पहा, आहे आपल्या डोंगरावरचा देव आंबेवीर. तर आता इथं नारळ वगैरे वाहूयात आणि निघूयात. तर गाईज आता आपण पोचलोय आपल्या जुन्या गावामध्ये, माळण गावामध्ये. कारण की इथं आपल्याला ह्या मंदिरामध्ये पण नारळ द्यायचं आहे. इथं गाणे वगैरे लावले आहेत यात्रा उत्सवमुळं. आणि हे पा, हाच डोंगर खाली आला होता दुर्घटनेच्या वेळेस. हे 2014मध्ये झाली होती ती. पूर्ण आता पूर्ण चेंज करून टाकले, झाडं वगैरे लावले तिथं, स्मारक वगैरे बांधले आणि हे मंदिर आहे. हेच आपलं गाव आणि याच गावची यात्रा. सगळे साफसफाई चालू आहे बघू शकता. तर आता आपण जात मारुतीच्या मंदिरात. तर आलो आपण मंदिरामध्ये. हे पहा, हे आपले मारुती. असं मंदिर बांधलं आत्ताचं. आता आपण पडूयात पाया आणि निघूयात. दर्शन करून झालं आपलं. हे पाहू शकता तुम्ही, असं स्मारक वगैरे बांधलं. आता झाडं वगैरे लावलेत भरपूर असे, हे पाहू शकता सगळं. यात्रा उत्सवाची तयारी चालू आहे पूर्ण धुमधडाक्यात. तर आता आपण चाललोय खाली वर्सोबाईच्या देवळामध्ये. तर आता बघूयात वर्सोबाईचं देऊळ. हे पाहिजे जुनी शाळा आहे, ही आता शाळा झाली होती. तर आता आपण निघालोय खाली वर्सोबाईच्या मंदिराकडे. आता वर्सोबाईला नारळ फोडायचा आपल्याला, म्हणजे व्हायचं आहे आणि पुढे मोहनीर देवाला, मग झालं. तर
बघूयात पुढं. हे पाय आपलं वरसोबाईचं मंदिर आहे. आत्ताचं काम झालंय मंदिराचं पूर्ण. हे पाय आपलं वरसोबाई आहे. बाहेरचा नजारा असा मंडप वगैरे सगळे. तर 4 वाजता तर कार्यक्रम आहे शेरण्यांचा, त्या येणारच आहे आपण. तर जाऊयात आता घरी. 5 hours later. तर गाईज आत्ता जवळपास 5-5:30 वाजत आले आहेत आणि आता आपला शेरण्यांचा कार्यक्रम चालू झाला आहे. मंदिरापाशी खाली आता वाजंत्री वगैरे आलेत आणि आता शेरण्या निघतील आपल्या गावात. सगळे एक करून माणसं जमतील आणि मग आपल्या शेरण्यांची मिरवणूक निघेल. आपल्याला इथून मिरवणूक जवळपास जुन्या गावामध्ये वरसोबाईच्या मंदिरापर्यंत घेऊन जायचं. तुम्ही आता पाहिलं वरसोबाईचं मंदिर, तिथं आपल्याला जायचं आहे. तर आता आपण हे पाहू शकता, आता आपण चालू आहे खाली मंदिराकडं निघालो. मंदिराकडे सगळे वाजंत्री वगैरे आलेत. आता माईक लावून पुकारतील वगैरे आणि मग इथून आपली मिरवणूक निघेल. तर बघूयात पुढं. तर हे पाहू शकता इथं घोडा मोर सगळे लावून दाखवता पुढं. सर्व महिलांनी लवकरात लवकर या सर्व ग्रामस्थांना विनंती आहे, लवकरात लवकर मंदिराच्या ठिकाणी जमायचं आहे. शहराच्या कार्यक्रमाच्या निघालेले आहेत. पाहू शकता मग आता आपली मिरवणूक निघाली आहे. तर आता आपण जाऊयात मिरवणूक सोबत. तर इथून आपल्याला जवळपास जुन्या गावापर्यंत जायचं आहे. तरी इथून आपल्याला आधच असते लागले तिथून जायला. तर हे पाहू शकता तुम्ही. तर आपली मिरवणूक आता मेन रोडला लागली आहे. तर आता आपण ह्याच मेन रोडने आपल्याला जायचं. मागं बघू शकता मिरवणूक चालू आहे. तर निघालं आता इथून जवळपास अर्धा तास लागेल, कारण की थोडा लवकरच जाईल मिरवणूक फास्टमध्ये, कारण खूप उशीर झालेला आहे. तर पाहू शकता तुम्ही मिरवणूक वगैरे निघाली आहे, पूर्ण माणसं चाललेत.
गाईज इकडून आपल्या जुन्या गावातून दुसरी पालखी आली आहे. पाहू शकता तुम्ही दुसरी मिरवणूक ही मारुती देवळाकडून आली आहे आणि इकडून खालून दुसरी. देवीला नारळ गुळ वगैरे सगळं द्यावं लागतं, इथं अर्पण करावं लागतं. तर आता पालखी चालू झाली आहे. जवळपास रात्रीचे 12 वाजलेत, म्हणजे दुसऱ्या दिवशीच पालखी निघते. तर 12 वाजता आता आपली पालखी निघाली आहे. ही परत जाणार आहे वरसोबाईच्या देवळापर्यंत. तर आता आपण जाऊयात पालखीसोबत आणि मग त्याच्यानंतर होणारा भारुडाचा कार्यक्रम चालू. तर पाहूयात आपण. तर आपली पालखी पोचली मंदिरामध्ये. आता झाली देवीची आरती चालू. आरती झाल्यावर आपण जाऊयात गावामध्ये. तर आता वर्षभर दळकून आलो आपण गावामध्ये. आता झाले आपला भारुडाचा कार्यक्रम चालू. तर करूयात आता एन्जॉय आपण.
माझ्या काळजावर फाटला या तर आता आलो आपण घरी, जवळपास 4 वाजत आलेत. तर हा ब्लॉग आपण इथं सेंड करूयात. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.